नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो PSI 2010ला प्रश्न विचारण्यात आला होता। तर प्रश्न काय होता, फिल इन द ब्लँक विथ अन ॲक्सेप्टेबल फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ऑप्शन्स। म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यात रिकामी जागा आहे आणि त्या रिकाम्या जागेमध्ये जे आहे ना, तुम्हाला योग्य ते वर्ब म्हणजे क्रियापदाचा प्रकार भरायचा आहे। ठीक आहे, आता बघा वाक्य काय होतं, अ क्राऊड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स सराउंडेड, रिकामी जागा सराउंडेड द व्हाईस चान्सलर आणि ऑप्शन काय पहिला आहे बघा, हॅज आहे, हॅव आहे, डीड आहे आणि नंतर वर आहे। ठीक आहे, आता पहिल्यांदा तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वाक्याचा सब्जेक्ट ओळखायचा आहे। या वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे माहिती आहे का, बघा अ क्राऊड ऑफ, इथून सब्जेक्ट सुरू होतं अ क्राऊड, नंतर बघा ऑफ हे प्रेपोजिशन आहे, नंतर आहे युनिव्हर्सिटी स्टुडंट। या वाक्यामध्ये काय आहे माहिती आहे काय, ऑफची कन्सेप्ट काय सांगितलेली आहे मी तुम्हाला की ऑफच्या आधी पण एक नाऊन येते आणि ऑफच्या नंतर पण काय येते, नाऊन येते। आणि सहसा काय येते की ऑफच्या नंतर येणारं जे नाऊन असते ना, ते काय असते, प्लुरल असते। आणि आपलं जे क्रियापद असते ना, वर्ब जे असते ना, ऑफच्या आधी येणाऱ्या नामाप्रमाणे चेंज होते। म्हणजे ऑफच्या आधी येणारं नाऊन जर सिंग्युलर असेल तर वर्ब काय येते, सिंग्युलर येते। ऑफच्या आधी येणारं नाऊन जर का प्लुरल असेल तर वर्ब काय येते, प्लुरल येते। बरोबर आहे, इथपर्यंत सर्वांच्या कन्सेप्ट क्लिअर असतील। आता बघा, हे जे क्राऊड आहे ना, क्राऊड म्हणजे काय, एक लोकांचा जमाव। आता जमाव हा एका माणसाचा असतो का, एकापेक्षा जास्त लोक जिथं जमतात ना, त्याला क्राऊड म्हणतात। आता त्या क्राऊडला आपण जर आर्टिकल ए लावत असू ना त्याच्या आधी, तर हे जे होईल ना, तर हे काय होणार माहिती आहे का, सिंग्युलर नाऊन होणार आहे। म्हणजे हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, त्याच्या आधी ए आर्टिकल लावलं म्हणजे हे काय होते, सिंग्युलर। आणि त्याच्यानंतर बघा स्टुडंट्स जे आहे ना, हे एक नाऊन आहे जे की प्लुरल म्हणजे अनेक वचन आहे। आणि त्याच्या आधी युनिव्हर्सिटी आहे म्हणजे हे काय तुमचा ॲडजेक्टिव्ह। मग इथं जे येणारं आपलं वर्ब असेल ना, ते सिंग्युलर येणार का, कारण की क्रियापद ऑफच्या आधी जे प्रेपोजिशन ऑफ आहे ना, त्याच्या आधी येणारं नाऊन हे कलेक्टिव्ह नाऊन आहे जे की एक वचन म्हणजे सिंग्युलर आहे। मग ऑप्शनमध्ये बघा सिंग्युलर कुठलं वर्ब आहे, एक आहे हॅज आहे, त्याच्यानंतर हॅव म्हणजे हॅज प्रेझेंट परफेक्टवाला आहे, हॅव जे आहे ना प्रेझेंट परफेक्टवाला आहे बट ते अनेक वचन आहे, हे तर येणार नाही। डिड पास्ट टेन्सवाला हे पण येणार नाही आणि वर जे आहे पास्ट टेन्सवाला अनेक वचन आहे, हे पण नाही। म्हणजे आपला आन्सर कुठला येणार आहे, इथं हॅज हेच येणार आहे। आता मग भरपूर विद्यार्थी काय म्हणतील की हॅज काय येणार आहे, मी ते सांगितलं, बट डीड का नाही येऊ शकत, डीड यासाठी नाही येऊ शकत, जर वाक्यामध्ये डू असेल, त्याच्यानंतर डीड असेल किंवा डज असेल, तर याच्यानंतर जे की मेन वर्ब येते ना, ते फर्स्ट फॉर्ममध्ये येते। इथं बघा आपलं मेन वर्ब कुठल्या फॉर्ममध्ये आलेलं आहे, थर्ड फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे इथं डीड नाही येईल, तर आपल्या वाक्यामध्ये काय येणार, हॅज येणार आहे। ठीक आहे, हे पहिलं ऑप्शन जे आहे ना, आपलं वाक्याचा आन्सर असणार आहे। अशाच नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, म्हणजे जेव्हा